आपण ऐकत आहात मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग आणि तुम्ही ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव्ह भाग 2. कार्तिक रूम मध्ये आल्यावर त्याने रागाने आपला कोट अंगावरून उतरला. संतापामुळे त्याला तो कोट बेडवर फेकून द्यावासा वाटत होता, पण पुढच्या क्षणाला तो तिथंच थांबला. त्याच्या रक्तात भिनलेली ती शिस्त आणि परफेक्शन त्याच्या रागावरही वरचढ चढत होती. त्याने दातांवर दात घासत थरथरत्या हाताने तो कोट व्यवस्थित हँगरला लावला आणि अगदी कोपऱ्याला कोपरा जुळून कपाटात टांगला, एकही सुरकुती पडू न देता. वैतागलेला तो आता कपाळ दाबत राहिला होता. त्याचं डोकं आता या सगळ्यामुळे प्रचंड भणभणत होतं. अरे यार, त्या मुलीला शोधून तिच्याशी लग्न करायचं हे शक्यच नाहीये. ही काय वेळ आली आहे माझ्यावर. शिट. त्याने डोळे मिटताच त्याला दुपारचा तो प्रसंग आणि तिचा तो अवतार आठवला. फ्लॅशबॅक. स्थळ ग्रँड हयात हॉटेल, प्रवेशद्वार, दुपारची वेळ. मिस्टर मेहता, मला मे बी आणि बघूया हे शब्द माझ्या प्रोजेक्टमध्ये नको आहेत. त्या वॉल पॅनेलिंगच्या ड्रॉइंग्समध्ये मला 1 mm ची गॅप सुद्धा चालणार नाहीये. ती क्रू लाईन बरोबर 45 डिग्रीत अलाइन झाली पाहिजे आणि मला सिमेंट्री परफेक्ट हवी आहे. आय वॉन्ट इट परफेक्ट. समजलं? काचेचे ऑटोमॅटिक दरवाजे उघडले आणि कार्तिक बाहेर आला. अंगात नेव्ही ब्लू रंगाचा 3 पीस सूट, टायची गाठ अगदी तंतोतंत मध्यभागी आणि चेहऱ्यावर नेहमीचा तो रुबाबदार पण कडक भाव आणि कानात असलेल्या ब्लूटूथला ऐटीत हात लावून तो चालत निघालेला. त्याच्या रुंद कपाळावर आठ्या पसरल्या होत्या. आजची मीटिंग तशी बरी झाली होती, पण क्लायंटने लंच सुरू करण्याआधी हात धुण्याचे कष्टही घेतले नव्हते. या एका गोष्टीने कार्तिकचा मूड चांगलाच ऑफ झाला होता. इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करणारी माणसं जेव्हा असे बेसिक हायजीन पाळत नाहीत, तेव्हा कार्तिकला त्यांची प्रचंड चीड यायची. त्या क्लायंटची ती अस्वच्छता आठवून त्याला अजूनही मळमळत होतं. तो पायऱ्या उतरणार इतक्यात समोरून एक वादळ येताना दिसलं. ती एक मुलगी होती. दिसायला तशी बरी होती, पण तिची कपडे, तिचा ताळमेळ त्याला काही ठीक वाटत नव्हता. तिच्या चेहऱ्यावर तसे साधे पण रेखीव फीचर्स होते, पण तिचा तो अवतार बघून कार्तिक सारख्या परफेक्शनिस्ट इंटेरियर डिझायनरच्या डोळ्यांना धक्काच बसला. तिने अंगावर एक भडक निळ्या रंगाचा ओव्हरसाइज टी-शर्ट घातला होता आणि खाली त्यावर अजिबातही मॅच न होणारी हिरव्या रंगाची पॅन्ट होती. वर एका रंगाचा टी-शर्ट आणि खाली विसंगत पॅटर्न. रंगाचा हा विचित्र आणि विसंगत ताळमेळ बघून कार्तिकच्या एस्थेटिक सेन्सला अक्षरशः वेदना झाल्या. तिच्या दृष्टीने ते कूल आणि कम्फर्ट असावं कदाचित, पण कार्तिकच्या प्रोफेशनल नजरेत ते एक व्हिज्युअल डिझॅस्टर होतं. तिच्या एका हातात मोबाईल होता ज्यावर तिची बोटं वेगाने चालली होती आणि दुसऱ्या हातात एक मोठं व्हेज ग्रिल्ड सँडविच होतं. तिचं लक्ष समोर नव्हतंच. ती मोबाईलमध्ये बघत सँडविचचा एक मोठा लचका तोडत चालली होती. तिच्या ओठांच्या कडेला सॉस आणि मेयोनीज लागलं होतं. कार्तिकने किळसवाण्या नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि डोळे जरा उपहासानेच फिरवले. शी, लोक रस्त्यावर चालतानाही कसेही खात फिरतात. त्यांना हायजीन आणि मॅनर्स नावाची गोष्टच माहीत नसते का? त्याने मनातच विचार केला आणि रस्ता बदलण्यासाठी वळणार तोच मागून एक परिचित आणि त्याला नकोसा असलेला आवाज आला. कार्तिक. कार्तिकच्या पायाला ब्रेक लागला. हा आवाज नक्कीच आरोहीचा होता. ती मागील 6 महिन्यांपासून त्याच्या मागे हात धुवून लागली होती. आता जर ती भेटली तर पुन्हा तेच रडगाणं आणि आय लव्ह यू सुरू होणार. समोरून ती सँडविचवाली मुलगी एव्हाना जवळ आली होती. कार्तिककडे खरं तर एवढा विचार करायला वेळ नव्हता. आरोहीची पावलं मात्र एका पावलागणी जवळ येत होती. कार्तिक थांब ना. कार्तिकने झटकन निर्णय घेतला.
त्याने समोरून येणाऱ्या त्या मुलीचा दंड पकडला आणि तिला स्वतःच्या अगदी जवळ खेचलं. एक काय? त्या मुलीच्या तोंडात घास होता, त्यामुळे तिला नीट बोलता येईना झालेलं. तिचे डोळे क्षणार्धात विस्फारले गेले. एक शब्दही बोलू नकोस, गप्प उभी राहणारेस. कार्तिक तिच्या कानाशी कुजबुजला, पण त्याचा आवाज असा होता की तिने हुकूम मानलाच पाहिजे. तो तिला घेऊन आता ती चाललेली त्याच्या उलट दिशेला तिच्या गळ्यात हात घालून निघालेला. कार्तिक, तू इथं काय करतोयस? आरोही धावत तिथं आली होती. तिनं तिथं येत कार्तिकच्या खांद्यावर हात ठेवला. कार्तिकने असं वळून पाहिलं जणू त्याला खूप आश्चर्य वाटलंय. अरे आरोही, तू! व्हॉट अ सरप्राईज! तू आणि इथं? हो, मी इथं आले होते, जरा माझं काम होतं. पण ही कोण आहे? आरोहीच्या नजरेत त्याला त्या मुलीसोबत पाहताना संभ्रम निर्माण झाला होता. तिची नजर आता कार्तिकवरून सरकून त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलीवर गेली होती. ही माझी बायको आहे. कार्तिकच्या या वाक्यासह ती आणखीनच शॉक झाली. ती त्या मुलीला क्षणभर न्याहाळत राहिलेली, जिची अवस्था बघण्यासारखी होती. तिचं तोंड सँडविचने भरलेलं, ओठाला सॉस लागलेला आणि डोळे सॉसरसारखे मोठे झालेले. ती बावळटसारखी एकदा कार्तिककडे आणि एकदा आरोहीकडे बघत होती. आरोहीने नाक मुरडलं. काय? ही तुझी बायको? कार्तिक, तू खोटं बोलतोयस ना? तुझी चॉईस एवढी लो असूच शकत नाही. ही बघ ना जरा कशी दिसते. तिचं ऐकून त्या मुलीने जोरात घास गिळला. हां? ती काहीतरी बोलणार होती, पण कार्तिकने तिचा खांदा दाबला. हो आरोही, हीच माझी बायको आहे. आम्ही काही दिवसांपूर्वीच लग्न केलंय. तुला सांगितलं होतं ना, माझी गर्लफ्रेंड होती तीच ही. म्हणत तो आरोहीच्या कानाजवळ आला. एका हाताने त्या मुलीचा हात पकडलेला आणि तिला म्हणाला, काय अजून घरी सांगितलं नाहीये मी. ती जरा गरीब घरची आहे ना, पण मानवेन मी सगळ्यांना. सांगणार आहे मी लवकरच. सो आय एम सॉरी. त्याने आपला आवाज थोडा मवाळ केला. सो प्लीज मला तू विसर. आपल्यात काही होऊ शकत नाही. कार्तिक, आर यू सिरियस? आरोहीचा आवाज रडवेला झाला होता. आय एम डॅम सिरियस. कार्तिकने पुन्हा त्या मुलीच्या गळ्यात हात टाकला आणि तिला अजून जवळ ओढलं. त्या मुलीच्या अंगाचा त्याला स्पर्श होताच खरं तर शिसारी येत होती, पण त्याने चेहऱ्यावर खोटं हास्य आणलेलं. त्या मुलीने डोळे वटारले. सॉसचा एक थेंब तसाच तिच्या ओठांवर होता. आरोहीने एक दीर्घ श्वास घेतला. ओके फाईन, कॉंग्रॅच्युलेशन यू बोथ. ती रागाने त्या मुलीकडे बघत पाय आपटत तिथून निघून गेली. आरोही पार्किंग लॉटमध्ये दिसेनाशी होईपर्यंत कार्तिक तसाच उभा होता. ती गेली आहे याची खात्री होताच त्याने त्या मुलीला विजेचा झटका लागल्यासारखं जोरात बाजूला ढकललं. ए शी, व्हॉट द हेल? कार्तिकने आपले कपडे झटकल्यासारखं तिला बाजूला केलं, जणू त्याच्या अंगाला खूप घाण लागली होती. त्या मुलीचा तोल गेला आणि तिचं सँडविचही खाली पडलं, पण तिने स्वतःला कसं बसं सावरलं. ओ हॅलो, हे काय होतं आणि तुम्ही मला ढकललं का? ती त्याच्यावर ओरडली. कार्तिक तिच्याकडे रागाने बघत ओरडला. इव, किती घाणेरडी आहेस का तू? आणि असं रस्त्यामध्ये भिकाऱ्यासारखं काय खात निघाली आहेस? आणि तो चेहरा बघ जरा आरशात. अर्धा किलो सॉस लागलाय थोबाडाला. तो अगदी तुच्छतेने म्हणाला. तिला मात्र राग अनावर होत होता. तिने अंगठ्याने ओठ पुसला. तसे कार्तिकने उपहासानेच डोळे मिटले, जणू हे काय पाहिलं मी. ओ गॉड, व्हॉट द हेल? ओ मिस्टर, एक तर तुम्ही मला ओढलं, त्या बाईला खोटं खोटं बायकोय सांगितलं आणि आता मलाच सुनावताय. बायको? हा 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 हा. कार्तिकने तुच्छतेने हसून मान फिरवली. तुला तर मी माझ्या घरात नोकर म्हणून सुद्धा ठेवणार नाही. बायको तर दूरची गोष्ट आहे. तुला फक्त त्या आरोहीला घालवण्यासाठी उभी केली होती.
कळलं? ओ, म्हणजे तुमचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही माझा वापर केलात तर? ती रागाने पुढे आली. वापर आणि तुझा? डोंट जोक हा. हे पैसे घे आणि निघ. कार्तिकने लगेचच आपल्या पाकिटातून 500च्या 2 कडकडीत नोटा बाहेर काढल्या आणि तिच्या हातात कोंबल्या. ओ मिस्टर, हे कशासाठी? मी काय भिकारी वाटते तुम्हाला? तिने विचारलं. चल चल निघ इथून. आणि हो, जरा कुठेतरी जाऊन एटिकेट आणि मॅनर्सचा क्लास लाव. अशा अवतारामुळे लोकांचे ब्रँडेड कपडे खराब होतात. ती काही बोलणार त्या आधीच कार्तिकने आपला गॉगल डोळ्यावर चढवला आणि तिला तिथं सोडून आपल्या काळ्या मर्सिडीजकडे चालू लागला. त्याला तो प्रसंग आठवून त्याच्या अंगावर अक्षरशः किळस आली. शी, त्या अशा मुलीशी मी लग्न करू, जिला राहण्याची अक्कल नाही, खाण्याची पद्धत नाही, जिला मी नोकर म्हणून सुद्धा घरात उभं करू शकत नाही. इव. तो रागाने खिडकीबाहेर बघू लागला. त्याला ती मुलगी पुन्हा बघायची सुद्धा इच्छा नव्हती. पण आता मात्र तो चांगल्याच संकटात फसला होता. इकडं निधीने दरवाजा लावला आणि ती आनंदाने मनीषकडे वळली. मनीष, पाहिलं का ग्रँडपा आणि भाऊजींचा चेहरा? कार्तिकच्या या एका चुकीमुळे आज घरात भूकंप झालाय. मनीषने हसून आरशात स्वतःचा टाय सैल केला. त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं युद्ध जिंकल्याचं समाधान होतं. हो निधी, आणि हा भूकंप आपल्यासाठी शुभ आहे. बाबांना खूप घाई झाली होती ना मला CEO पदावरून खाली खेचून त्यांच्या या लाडक्या नातवाला, त्या मिस्टर परफेक्टला खुर्चीवर बसवायचे. मनीष, आता तू रिटायर हो. कार्तिक कंपनी सांभाळेल. हेच वाक्य होतं ना त्यांचं? त्याने उपहासाने हसून कोट बाजूला फेकला. पण आता बघतोच मी, हा कार्तिक पुढच्या आठवड्यात CEO होतोच कसा? त्याने त्या मुलीशी लग्न केलं काय किंवा नाही केलं काय, त्याची इमेज आता खराब झालीच आहे. इन्व्हेस्टर्सचा त्याच्यावरचा विश्वास उडालाय. हो, म्हणजे तुमचं CEO पद आता सुरक्षित आहे? निधीने विचारलं. फक्त सुरक्षितच नाही तर कायमस्वरूपी माझ्याकडेच राहणार आहे. जोपर्यंत कार्तिक स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत कंपनीची धुरा माझ्याच खांद्यावर राहील. मनीष डोळे मिचकावत पुढे आला. आणि हो, तोपर्यंत लंडनवरून आपली श्रियांशी शिक्षण पूर्ण करून परत येईलच. पण दादासाहेब मानतील तिला CEO करायला? बघा, नाहीतर म्हणतील पुन्हा ती मुलगी आहे. निधीला शंका होती. त्यांना मानावंच लागेल. जेव्हा समोर कार्तिक सारखा आपल्याच कंपनीला कलंक लावणारा माणूस असेल तेव्हा लंडन रिटर्न हुशार आणि आजच्या जमान्याची आपली मुलगी त्यांना एकमेव पर्याय दिसेल. कार्तिकला वाटतंय CEO पद त्याचा हक्क आहे, पण त्याला माहीत नाही की मी ही खुर्ची फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी राखून ठेवणार आहे. मनीषच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटलं. होऊ दे हे लग्न. हा तमाशाच त्याला माझ्या खुर्चीपासून लांब ठेवणार आहे. मनीष आणि निधी त्यांच्या मुलीला कंपनीचा CEO बनवण्याची स्वप्न रंगवू लागले होते. पण त्यांना हे माहिती नव्हतं की ज्या डिझास्टरला ते आपल्या विजयाची पायरी समजत होते तीच त्यांच्या सत्तेच्या साम्राज्याला सुरुंग लावणार होती. सायंकाळचे 8 वाजत होते. इकडे हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये औषधांचा आणि फिनाईलचा विशिष्ट उग्रवास पसरला होता. ICUच्या बाहेर लाल दिवा अजूनही जळत होता. तो बाहेर बसलेल्या गार्गीच्या काळजांचे ठोके वाढवत होता. ती तिथल्या ACने थंड पडलेल्या स्टीलच्या बाकावर सुन्न होऊन बसली होती. ती प्रचंड टेन्शनमध्ये होती. तिचा एकुलत्या एक आणि मोठ्या भावाचा दुपारच्या सुमारास मोठा ॲक्सिडेंट झालेला. तिचा बॉयफ्रेंड प्रियांश दुपारपासून तिचा फोन उचलत नव्हता आणि आता काय करायचं या विचाराने तिला घेरलेलं. एवढ्यात ICUचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले, ज्यांच्या चेहऱ्यावर मास्कचे व्रण आणि डोळ्यात गांभीर्य होतं. गार्गी ताडकन उभी राहिली आणि धावत त्यांच्याजवळ गेली. डॉक्टर, माझा भाऊ आता बरा आहे ना हो? तिचा आवाज थरथरत होता.
डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला. मिस गार्गी, आम्ही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करतोय. कंडिशन खूप क्रिटिकल आहे. डोक्याला झालेली दुखापत गंभीर आहे आणि त्याच्या पायासाठी आपल्याला तातडीने इम्प्लांट्स मागवावे लागतील. हो डॉक्टर, तुम्ही उपचार सुरू करा प्लीज, गार्गी विनवणी करत म्हणाली. आम्ही आमचं बेस्ट देतोय मिस गार्गी, पण एक अडचण आहे. डॉक्टर थोडे थांबले. हॉस्पिटलचे रूल खूप कडक आहेत. अशा मेजर सर्जरीसाठी लागणारे हाय कॉस्ट औषधं आणि इम्प्लांट्स तेव्हाच इश्यू होतात जेव्हा बिलाची ठराविक रक्कम जमा असते. मी माझ्या जबाबदारीवर इमर्जन्सी ट्रीटमेंट सुरू केली आहे, पण उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला 8 लाख रुपये क्लिअर करावे लागतील. नाहीतर ॲडमिनिस्ट्रेशन पुढची ट्रीटमेंट थांबवू शकतात आणि तसं झालं तर आम्ही काहीच करू शकणार नाही. गार्गीच्या पायाखालची जमीन सरकली. उद्या सकाळपर्यंत. डॉक्टर प्लीज थोडा वेळ तरी द्या. सॉरी, पण माझ्या हातात फक्त पेशंटचा जीव वाचवणे. हॉस्पिटलचे नियम नाही. तुम्ही पैशांची व्यवस्था करा. आम्ही आता ऑपरेशन सुरू करतोय. वेळ खूप कमी आहे. एवढं बोलून डॉक्टर घाईघाईने निघून गेले. नर्सने गार्गीच्या हातात एक फॉर्म दिला आणि सही करायला सांगून तीही निघून गेली. ते निघून गेले तरी गार्गी तिथंच खिळून राहिलेली. सकाळपर्यंत 8 लाख, तेही एका रात्रीत. कसं शक्य आहे? आजचा भाग इथंच संपलेला आहे. तिकडं कार्तिकला गार्गीशी लग्न करावं लागणार आहे आणि त्याचे मनीष काका कार्तिकला CEO होऊ देऊ नाही इच्छित आहेत. त्यामुळेच कदाचित त्यांचा या कटामागे हात असू शकतो. आणि इकडे गार्गी वेगळ्याच पेचप्रसंगात अडकली आहे. आता हे 8 लाख रुपये ती कशी उभी करणार आहे? का हे 8 लाख रुपयेच तिला कार्तिकशी लग्न करण्यास भाग पाडतील? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.